संकल्पना, शेरोशायरी, टोमणे, प्रत्युत्तरं आणि इशारे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसाचं हे भाषण या सगळ्याच गोष्टींनी गाजलेलं ठरलं. रचनात्मक महाराष्ट्र घडवण्यापासून ते गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठीच्या उपाययोजनांपर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश असणारं मुख्यमंत्र्यांचं हे भाषण लक्षवेधी असंच ठरलं होतं. एकीकडे महाराष्ट्राचं विजन मांडत असताना दुसरीकडे विरोधकांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या टोमण्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी ही जी प्रत्युत्तरं दिलेली आहेत ती नेमकी कशी होती जाणून घेऊया. अब आगे बढ़ चुका हूं मैं, अब आगे बढ़ चुका हूं मैं, पीना था जितना जहर पी चुका हूं मैं, अब पग नहीं रुकने वाले चल चुका हूं मैं, इतना पढ़ना था तुमको पढ़ चुका हूं मैं, अब और आगे बढ़ चुका हूं मैं. अधिवेशनात हा शेर ऐकवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणायचं होतं हे तेच सांगू शकते. मात्र त्यांच्या शेरचे अनेक अर्थ लावत विधिमंडळाच्या अधिवेशनाची सांगता झाली. सोमवारपासून सुरू झालेलं एक आठवड्याचं अधिवेशन आज संपलं. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण हे त्यांच्या घोषणा, इशारे आणि टोलेबाजी यामुळे चांगलंच गाजलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा पूर्वार्ध गाजला तो त्यांनी मांडलेल्या महाराष्ट्र व्हिजनमुळे. रचनात्मक महाराष्ट्र घडवण्यासाठी पावलं उचलण्याचा मनोदय फडणवीसांनी व्यक्त केला. आपली लोकशाही ही खालपर्यंत पोहोचवण्याकरता आणि लोकशाहीतलं जे शेवटचं जी संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र अतिशय गतीने काम करणार आहे. खरं म्हणजे मध्यंतरी महाराष्ट्राला खूप गोष्टी भोगाव्या लागल्या. कोविडचा काळ आला, अनेक अडचणी आल्या, अनेक स्थगिती आल्या, पण या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. कारण आता आपण ठरवलं आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही आहे. महाराष्ट्र आपल्याला पुढेच न्यायचं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा मुद्दा विरोधकांनी तापवायला सुरुवात करण्यापूर्वीच फडणवीसांनी तो थंड करून टाकला. 106 हुतात्म्यांनी तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र, त्यामुळे कोणीही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल. कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते. म्हणून या सभागृहामध्ये मी निश्चितपणे सांगतो की मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ती महाराष्ट्राचीच राहील. आणि आपले दैवत छत्रपती शिवरायांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला, त्या संविधानाच्या मार्गाने आणि छत्रपती शिवरायांच्या तत्वानेच या ठिकाणी आपला महाराष्ट्र चालत राहील. फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच विरोधी बाकांवरूनही सातत्यानं टोमणे आणि चिमटे काढण्याचे प्रकार सुरू होते. जयंत पाटील आणि फडणवीस यांच्यातील टोले युद्ध त्यापैकी सर्वाधिक लक्षवेधी ठरलं. सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या नेत्यांना माझी विनंती आहे की पुढचा काळ आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. अमृत महोत्सवाकडे जाताना रचनात्मक अशा प्रकारच्या कार्यातून आपण महाराष्ट्राला खूप वेगाने पुढे नेऊ शकतो. आपण विरोधी पक्ष आहे, सत्तारूढ पक्ष आहे, हे जरी असलं तरी आपण सगळेच महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे लोक आहोत. आणि म्हणून एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काय करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. आगे म्हणजे नागपूरपासून मुंबईपर्यंत समृद्धी हायवेने आपल्या वीज वितरण कंपनीलाही 10,000 कोटी रुपयाची बचत होणार आहे. AT&C लॉसेस कमी होणार आहेत. शासनाची जी सबसिडी आहे क्रॉस सबसिडीतली त्याचं 5,500 कोटी रुपयाचं दादा त्याचंही बचत होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये मोठ्या प्रमाणात कपात होणार आहे. आता या सौर ऊर्जेच्या कार्यक्रमामुळे 16,000 मेगावॅट जर आपण वीज तयार केली तर 250 कोटी झाडांचं मिटिगेशन हे आपण या योजनेच्या माध्यमातून करतोय.
म्हणजे वेगळ्या पद्धतीनं 250 कोटी झाडं लावले असं आपण त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. गेल्या 2 वर्षामध्ये ऊर्जा क्षेत्रातले 21 पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळालेले आहेत आणि सगळे प्रेस्टिजियस पुरस्कार आहेत. सुधीर भाऊ स्वतःच एक बूस्टर पंप आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी काही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पारा चढला आणि त्यांनी खरातांना त्यांच्या शैलीत तंबी दिली. तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही, या सभागृहाचा डिकोरमही माहिती नाही. त्यामुळे या सभागृहामध्ये ज्यावेळी खाली बसा. या सभागृहात ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात तेव्हा एक शिस्त असते. आणि मी जर कम्पॅरेटिव्ह सांगायला लागलो ना, मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आणि आता काय मिळालं, तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आपण का बोललो हे खरातांनी एबीपी माझाला सांगत आपली बाजू स्पष्ट केली. औद्योगिक क्षेत्रामध्ये जी काही प्रगती महाराष्ट्रामध्ये होत आहे या संदर्भात मोठमोठाली आकडेवारी देत होते. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, हे तुम्ही सगळं सांगता महाराष्ट्रासाठी तुम्ही करताय, जरी खरं असलं तरी विदर्भामध्ये त्याचा प्रत्यक्षात फायदा किती झाला, माझ्या बुलढाणा जिल्ह्याला त्याचा फायदा किती झाला, मेहकरला किती फायदा झाला, याच्यावरती काहीतरी बोला. आणि त्यामुळं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की याची सगळी तुम्ही जरा थोडंसं शांत राहा मला, आणि मला त्यांनी शांत बसण्याचा प्रयत्न केला. विदर्भानंतर मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आणखी एक प्रश्न विचारण्यात आला, तो म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांनी. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रसंगावधान राखत दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरलं. करणार आहे तो, केंद्राने अनाऊन्स केला तो. हो, मी जरा काय झालं, थोडा जास्त अभ्यास विदर्भ मराठवाड्याचा करून आलो ना. फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन 1 वर्ष पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं आपली कामगिरी जोरकसपणे महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांपूर्वीचं हे अधिवेशन होतं. त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप आणि सत्ताधाऱ्यांनी केलेले दावे याचा प्रत्यक्ष निवडणुकीवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.